आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आहे. भाऊ, काल तुम्ही जे वक्तव्य केलं आहे कशाबद्दल केलं? कारण की भाजपला मोठा पराभव मिळाला आणि मंत्रिपद नसल्यामुळे हा पराभव झाल्याचं म्हटलंय, तुम्ही काय सांगाल? नाही, मंत्रिपद हा विषय नव्हता. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे चारही जिल्हे हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी नेहमी उभे राहिले. जेव्हा पक्षाचा विस्तारही व्हायचा होता, सत्ताही यायची होती, तेव्हा ही भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आशीर्वाद, मतरूपी आशीर्वाद जनतेने उभा केला होता. आणि यावेळी तुम्ही बघितलं तर या चार जिल्ह्यांमध्ये एक थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये एक भावना आहे की इतके वर्ष कष्ट केल्यावर, मेहनत केल्यावर या चार जिल्ह्यांच्या नशिबामध्ये विकास ज्या पद्धतीचा पाहिजे तोही वेगाने व्हावा ही इच्छा पूर्ण होताना दिसत नाही. छोट्या छोट्या गोष्टीतले निर्णय हे वेगाने होताना दिसत नाही. मुंबईचा निर्णय वेगाने होतो, पण धान बोनस याच्यासाठी वारंवार आठवण करून द्यावी लागते. धान नोंदणीच्या तारखेसाठी आठवण करून द्यावी लागते. CCI कापूस खरेदीसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो. तर या पद्धतीने या चार जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि मग त्याचा परिणाम हा निवडणुकीवर निश्चितपणे झालेला आहे की आम्ही वैधानिक विकास मंडळ अजून करू शकलो नाही. वैधानिक विकास मंडळ आमचं कवच होतं. खूप कष्ट करून भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी 84 मध्ये सुद्धा विधानसभेत भाषण देऊन 94ला वैधानिक विकास मंडळ करायला लावलं. आणि मग अशा वातावरणामध्ये त्याचा परिणाम हा निश्चितपणे जिल्ह्यात झाला. आणि दुसरा विषय महत्वाचा होता की जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आता अशा लोकांना तुम्ही पक्षात प्रवेश देता की ज्यांनी आज सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने परवानगी दिली, पण आमच्याच भाजपचा जर कोणी आमदार नेता या कार्यक्रमाला रद्द करा असं म्हणत असेल तर भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सत्तेसाठी फक्त या पक्षाचा झेंडा आम्ही उचलला नाही, आम्ही या पक्षाचा झेंडा विचारासाठी उचलला. हा कोण नेता होता ज्यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली? नाही, हे तुम्ही माहिती घ्या. तर तुम्हाला ते पत्र उपलब्ध होईल. शासनाच्या दरबारी ती पत्र आहे. म्हणजे राजकारण मोठ्या प्रमाणात दिसून येतं भाजपच्या या ठिकाणी. नाही, शेवटी ज्यांना संघाचा विचारच मान्य नाही, भारतीय जनता पार्टी ही संघाचा जो एकात्म मानववाद, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती, देशहित हा जो विचार आहे यावर भारतीय जनता पार्टी काम करते. आज तुम्ही मी मोह सोडला हा कॅन्सर हॉस्पिटल बनवण्यामध्ये तर मी पूर्ण शक्ती गवली, पण मी विचार केला की पेशंटचं निदान योग्य पद्धतीने व्हावं. तर मी स्वर्गीय रतन टाटाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न काय होतं की सरसंघ चालकांच्या हाताने याचं उद्घाटन व्हावं. आणि आमच्याच पक्षाचा आमदार जो देवेंद्रजींनी प्रवेश दिला, मी देवेंद्रजीला तेव्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही सरसंघ चालकाचा कार्यक्रम रद्द करावा असं जेव्हा पत्र देता तेव्हा मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता शेवटच्या श्वासापर्यंत आहे. सत्ता आणि सत्य यामध्ये सत्यच स्वीकारेल. एकीकडे कालच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की तुम्हाला महानगरपालिकेमध्ये ताकद देणार. कसली ताकद मिळणार आहे तुम्हाला? हे मला कसं माहित होईल? मला काही त्यांनी फोनही केला नाहीये. तर ते तुम्ही त्यांचा मुंबईमध्ये तुमच्या चॅनलचा प्रतिनिधी असेल त्याला सांगा एकदा इंटरव्ह्यू मध्ये, अजून त्याची स्पष्टता घ्या. आज शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. चंद्रपूरच्या निकालावरती भेट असल्याची चर्चा होत आहे. नाही, मला माहित नाही. ते त्यांच्या सख्या काकू आहे. आता भेट घेतली असेल, अजून कोणाचे प्रवेश बाकी असेल त्यासाठी असू शकते. एक अजून महत्त्वाचा प्रश्न होता, आता या महानगरपालिकामध्ये या संपूर्ण पराभवामुळे कुठेतरी फरक पडणार आहे का महानगर? एका निवडणुकीचा दुसऱ्या निवडणुकीत कदापिही फरक पडत नाही. लोकसभेचा फरक विधानसभेत पडला नाही,
नगर परिषदेचा फरक जिल्हा परिषदमध्ये आणि महानगर परिषद एवढे पडणार नाही. प्रत्येक मतदान अलग असतं. आता मी स्वतः अनुभव आहे ना, 1999 मध्ये एकाच दिवशी निवडणूक झाली, लोकसभा आणि विधानसभेची. हंसराज अहिर 2,500 पुढे होते आणि मी 35,000 पुढे होतो. तर मला वाटतं की मतदार हा उमेदवार पाहून योग्य क्षणी योग्य निर्णय करत असतो. आपण म्हटलं होतं की महानगरपालिका झाल्यानंतर आपण कार्यकर्त्याशी संवाद साधणार, महाराष्ट्रभर फिरणार. हा निश्चितपणे, कारण अनेकांचे फोन येत आहे की तुम्ही फिरलं पाहिजे. आणि कालच्या वक्तव्यानंतरही अनेक जिल्ह्यातून मी प्रदेश अध्यक्ष असताना जे लोक पक्षात काम करायचे, निष्ठेने काम करायचे, आपलं आयुष्य समर्पित भावनेने काम केलं, ते मात्र सत्ता दूर नव्हती. त्यांचं म्हणणं आहे की या आम्हालाही तुम्ही भेटा, संवाद करा, आम्हाला आनंद होईल. तर मी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्या विभागामध्ये फिरण्याचा निर्णय केला. हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.